विद्यार्थ्यांचा सर्वात आवडीचा टॉपिक म्हणजे नातेसंबंध, ब्लड रिलेशन. तर त्याचा वरचा प्रश्न बघा काय आहे. टी हा पीचा भाऊ आहे. टी हा पीचा भाऊ आहे. आपण स्क्वेअर म्हणजे पुरुष करतो. आर ही पीची मुलगी आहे. आर ही पीची मुलगी आहे. सर्कल म्हणजे स्त्री करतो. एम ही टीची बहीण आहे. एम ही टीची बहीण आहे. व्ही हा आरचा भाऊ आहे. व्ही हा आरचा भाऊ आहे. त्यांनी काय विचारले तर व्हीचे काका कोण. तर व्हीचे काका कोण, व्हीच्या वडिलांचा भाऊ. पण व्हीचे वडील माहित आहेत का आपल्याला तर नाही, पण अप्रॉक्सिमेटली आता हेच वडील होऊ शकणार आहेत, दुसरं कोण होणार नाहीत. व्हीच्या वडिलांचा भाऊ कोण आहे रे, टी. हेच व्हीचे काका असणार आहेत. म्हणजे व्हीचे काका कोण झाले, टी. पण याचं एक्झॅक्ट उत्तर काय असू शकतं की जोपर्यंत पीचं जेंडर कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे काका शोधता येणार नाहीत. आयोगाने याच्या आधी असे ऑप्शन दिले, पण यावेळी तसं काहीच दिलेलं नाही. आता ह्यावरून काय होतंय, जर स्त्री असेल, आई असेल, तर हे काय होणार, मामा आणि मावशी. पण आता तसं काय ऑप्शन नाही आपल्याला, म्हणून आपण म्हणू शकतो की व्हीचे काका कोण आहे, टी. एम तर होणार नाहीत कारण एम स्त्री आहे, ती काही काका होऊ शकणार नाही. तर असे पण कधी कधी आयोग ट्रिकी प्रश्न विचारतं. तर अशाच वेगवेगळ्या रिझनिंगच्या चांगल्या टॉपिकचा सुद्धा आपण या वन डे रिव्हिजन मध्ये समावेश केलेला आहे. मॅथचे तर सगळेच टॉपिक आहेत, पण रिझनिंगचे आपण महत्त्वाचे टॉपिक घेतलेत. तर तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचा कमी वेळेत स्कोर वाढवू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.